आज आपण गोष्ट ऐकणार आहोत शबरीची. खूप वर्षापूर्वी आपल्या देशाचा जो दक्षिणेकडचा भाग होता ना, तिथे एक घनदाट अरण्य होतं. त्याचं नाव होतं दंडकारण्य. या अरण्यामध्ये अधूनमधून माणसाची वस्ती होती. या लोकांना भिल्ल म्हणत असत. ते जंगलातच छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहत असत. तर अशा एका वस्तीमध्ये ही छोटी शबरी आपल्या आईबाबांबरोबर राहत होती. तिचे बाबा त्या वस्तीचे प्रमुख होते, म्हणजे लीडर बरं का. ही शबरी मोठी गोड मुलगी होती आणि हुशार पण होती. सगळ्यांना ती खूप आवडायची. शबरीला जंगलातल्या प्राण्यांबरोबर खेळायला खूप आवडायचं. मोर, ससे, हरणं या सगळ्यांशी ती नेहमी खेळायची. त्या मुक्या प्राण्यांवर ती मनापासून प्रेम करत असे. एकदा काय झालं, तिच्या वडिलांनी खूप साऱ्या शेळ्या आणल्या आणि आपल्या घराशेजारी बांधून ठेवल्या. त्या शेळ्यांना पाहून शबरी अगदी खुश होऊन गेली. तिला वाटलं तिला खेळण्यासाठीच आणल्यात या शेळ्या. शबरी धावतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या पाठीवर अगदी प्रेमाने हात फिरवू लागली. त्यांचा तो मऊ मऊ स्पर्श तिला फार आवडला. तिने त्या शेळ्यांना चांगलं मऊ लुसलुशीत असा झाडाचा पाला आणून दिला. सगळ्या शेळ्यांची तिची अगदी चांगली गट्टी जमली. दुसऱ्या दिवशी पण शबरी दिवसभर त्या शेळ्यांच्या अवतीभोवतीच होती. शेवटी तिच्या आईने तिला हाक मारली. अगं शबरी, किती खेळशील त्यांच्याशी? ये आता घरात. आता परवापासून का दिसणार आहेत तुला त्या शेळ्या? शबरीला काही कळेना आई असं का म्हणते ते. तिने आईला विचारलं, का ग, परवा काय होणार आहे? या शेळ्या मला का नाही दिसणार? आई म्हणाली, अगं परवा तुझं लग्न नाही का आहे? मग त्या लग्नामध्ये या शेळ्यांचं मांस शिजवून त्यांची मेजवानी द्यायची आहे गावातल्या सगळ्या लोकांना. शबरीला ऐकून धक्काच बसला. ती अगदी रडवेली झाली. तिला काही सुचेच ना. अगदी उदास मनाने ती घरात आली. आईने तिला जेवायला दिलं, पण तिला काही भूकच नव्हती. आपलं पण असं होतं की नाही, आपल्या मनाविरुद्ध काही झालं की आपल्याला भूकच लागत नाही. तसंच झालं शबरीचं. तिने न जेवताच ती झोपायला गेली. आईने ओळखलं का तिचा मूड खराब झालाय ते, पण आई काही बोललीच नाही. शबरी झोपायला गेली खरी, पण तिला झोपच येईना. मध्यरात्री ती उठून बसली. सगळीकडे अगदी मिट्ट काळोख होता. हळूच आपल्या घराचा दरवाजा उघडून शबरी बाहेर आली. बाहेर अगदी स्वच्छ चांदणं पडलं होतं. हळूहळू पावले टाकत शबरी त्या शेळ्यांजवळ गेली. तिने मनाशी काहीतरी निश्चय केला होता. तिने त्या सगळ्या बांधलेल्या शेळ्यांना दिलं सोडून. त्याबरोबर त्या सगळ्या शेळ्या धावत सुटल्या जंगलाकडे आणि शबरी पण त्या अंधारात धावत सुटली. तिने असा विचार केला की आपणच जर घरातून निघून गेलो तर मग आपलं लग्न सुद्धा होणार नाही आणि या मुक्या प्राण्यांना मारून त्यांची मेजवानी सुद्धा द्यावी लागणार नाही. त्यामुळे शबरी धावतच सुटली. रात्रभर अत्यंत वेगाने धावल्यामुळे शबरी दमली आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबली. तोपर्यंत सकाळ व्हायला आली होती. शबरीने पाहिले तर काय, समोर तिला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात काही ऋषीमुनी आणि त्यांचे शिष्य राहत असावेत. शबरीला वाटलं आपल्याला इथे आसरा मिळू शकेल, पण एकदमच आश्रमात प्रवेश करणं तिला काही योग्य वाटलं नाही. म्हणून ती तिथेच झाडाच्या आडोशाला बसून राहिली. त्या दिवशी जंगलातली फळं खाऊन तिने आपली भूक भागवली. दिवसभर ती विचार करत होती. दुसऱ्या दिवशी ती पहाटे लवकर उठली आणि तिने आश्रमाच्या आजूबाजूचा सगळा परिसर झाडून अगदी लख्ख केला. असं 2-3 दिवस सतत तिनं केलं. आपल्या अडचणीच्या काळात आपण जर कुणाची मदत केली तर आपल्याला पण मदत मिळते,
हे शबरीला अगदी पक्क ठाऊक होतं बरं का. त्यामुळे रोज आश्रमात जाऊन स्वच्छता करायची हे तिने ठरवूनच टाकलं. तो आश्रम होता मतंग मुनींचा. ते मुनी फार मोठे तपस्वी होते. त्यांच्या लक्षात आलं कुणीतरी येऊन आपल्या आश्रमाची रोज पहाटे स्वच्छता करतं ते. त्यांनी लक्ष ठेवलं. एक दिवस शबरी हातात झाडू घेऊन झाडत असताना मतंग मुनी तिच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांना पाहून शबरी जरा गडबडून गेली. पण त्यांनी अगदी मायेनी प्रेमानी तिची विचारपूस केली. अगं मुली, कोण आहेस तू? आणि हा आश्रम रोज का बरं स्वच्छ करतेस? हा तुझा सेवाभाव पाहून मी अगदी प्रसन्न झालोय. त्यांचं हे आश्वासक बोलणं ऐकून शबरीने धिटाईने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली. मतंग मुनींना ती कहाणी ऐकून शबरीचं अगदी कौतुक वाटलं. तिच्यात असलेला धीटपणा, प्रामाणिकपणा, सेवाभाव, प्राण्यांबद्दलचं प्रेम ह्या गुणांमुळे मतंग मुनींनी तिला त्या आश्रमाच्या बाजूला झोपडी बांधून राहण्याची परवानगी दिली. शबरी अगदी आनंदून गेली. तिने लगेच एक छोटी झोपडी आश्रमवासियांच्या मदतीने तिथे उभी केली आणि आता ती निश्चिंत झाली. तिची राहण्याची सोय झाली ना तिथे. आता तिचा दिनक्रम ठरवून गेला. रोज आश्रमाची स्वच्छता करायची, केर कचरा बाजूला करून परिसर अगदी लख्ख करायचा. रानातील फुले वेचून, फळे वेचून आणायची. फुलांच्या सुंदर सुंदर माळा तयार करायच्या. आणि मतंग मुनींनी तिला सांगितले होतं की तू रामनामाचा जप कर. त्याप्रमाणे रोज रामनाम घेणे, श्रीरामांच्या नावाचा जप करताना ती अगदी तल्लीन होऊन जात असे. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस मतंग मुनींनी तिला सांगितलं की मी आता तपश्चर्येसाठी हिमालयात जाणार आहे. पण शबरी, तू इथेच राहा हं. या आश्रमाची देखभाल कर, कारण एक दिवस इथे श्रीराम येणार आहेत. तुला प्रत्यक्ष श्रीरामांचं दर्शन होणार आहे. हे ऐकता शबरी अगदी आनंदून गेली. आपल्याला प्रत्यक्ष श्रीराम भेटणार याचा शबरीला खूप खूप आनंद झाला. मतंग मुनी निघून गेले आणि मग शबरीच्या लक्षात आलं की श्रीराम केव्हा येणार हे तर आपल्याला गुरुदेवाने सांगितलंच नाही आणि आपण सुद्धा त्यांना ही गोष्ट विचारलीच नाही. पण मग शबरीने ठरवले की आता रोज पूजेची तयारी करायची आणि जप करत श्रीरामांची वाट बघत बसायचं. मतंग मुनी निघून गेल्यामुळे हळूहळू इतर ऋषीगण आणि त्यांचे शिष्य हे सुद्धा दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आणि आता शबरी तिथे एकटीच राहू लागली. आता ती तशी मोठी झाली होती आणि तो परिसर तिच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्यामुळे तिने तिचा दिनक्रम ठरवून टाकला. पहाटे लवकर उठून आश्रमाची स्वच्छता करायची, स्वतः स्नान करून फळे, कंदमुळे, फुले गोळा करून आणायची, फुलांच्या माळा करून पूजेची तयारी करायची, मडक्यात पाणी भरून ठेवायचे आणि श्रीरामांची वाट बघत रामनामाचा जप करत राहायचे. असं करता करता खूप वर्ष गेली. शबरी अगदी म्हातारी होऊन गेली. पण गुरुदेवांनी जे सांगितले होते त्याच्यावर तिची पक्की श्रद्धा होती आणि त्यामुळेच एक ना एक दिवस श्रीरामांचे आपल्याला दर्शन होणार आहे याची तिला अगदी खात्रीच होती. म्हणून तिने आपला दिनक्रम जरा सुद्धा बदलला नाही. आणि एक दिवस ती ज्या गोष्टीची वाट पाहत होती ना, तो दिवस उगवला. तिला लांबून 2 मानवी आकृती आश्रमाकडे येताना दिसल्या. शबरी अगदी आनंदून गेली. धावत धावत पुढे गेली. समोरून चालत चालत श्रीराम आणि लक्ष्मण येत होते. ती त्यांना सामोरी गेली. तिने वाकून प्रणाम केला. तिच्या तोंडून शब्दच निघेना. आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनीच तिने श्रीरामांच्या पायावर जणू अभिषेक केला. श्रीरामांनी तिला अत्यंत प्रेमभराने उठवलं. शबरीने त्यांना आदरपूर्वक आश्रमात आणलं. त्या दोघांना बसायला आसन दिलं.
श्रीरामांचे पाय धुवून तिने त्यांची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली. रानातून आणलेली ताजी ताजी गोड गोड फळे त्यांना अर्पण केली. श्रीरामांनी पण ती फळे अगदी प्रेमभराने सेवन केली. शबरी आता अगदी उल्हसित झाली होती, कारण तिला प्रत्यक्ष श्रीराम भेटले होते. श्रीरामांनी तिला विचारले, शबरी, तुझी काय इच्छा आहे? तुला काय हवंय ते सांग. शबरी म्हणाली, प्रभो, आज मला तुमचं दर्शन झालं. माझी तपश्चर्या फळाला आली. मी धन्य झाले. आता मला काही नको. आणि शबरी समाधी अवस्थेत गेली. त्या क्षणी तिथे अग्नी निर्माण झाला. शबरी त्यामध्येच विलीन झाली. मुलांनो, जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत शबरी पण आहे. शबरी अमर आहे. शबरी कायम स्मरणात राहील, अशी ही कथा आहे. आवडली का गोष्ट?